विद्यार्थी मित्रांनो, पावना ज्युनियर कॉलेजच्या मराठी विषयाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. प्रामुख्याने भाषेच्या स्पष्टीकरणाचं शास्त्र म्हणजे व्याकरण किंवा भाषेचा आत्मा म्हणजे व्याकरण. ज्यावेळेस आपण बोलत असतो त्यावेळेस आपल्या मुखावाटे अनेक ध्वनी बाहेर पडतात, त्याला आपण मूलध्वनी असं म्हणतो. हे मूलध्वनी लिहून ठेवले असता, लिखित स्वरूपात ठेवले असता. उदाहरणार्थ ब, द, क नावाचे 3 अक्षरं मिळून एक अर्थपूर्ण अक्षर समूह तयार होतो, तो म्हणजे बदक, ज्याला आपण शब्द असं म्हणतो. असे वेगवेगळे अर्थपूर्ण शब्द विशिष्ट क्रमाने लिहिले असता. उदाहरणार्थ बदक पाण्यात पोहतो, या एक शब्दसमूह तयार होतो. म्हणून वेगवेगळे अर्थपूर्ण शब्दसमूह विशिष्ट क्रमाने लिहिले असता तयार होणाऱ्या रचनेला वाक्य असे म्हणतात. आजच्या आपल्या या तासामध्ये आपण वाक्याचे प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत. ज्यावेळेस आपण काही बोलतो त्यावेळेस आपल्या बोलण्यात एकामागून एक अनेक वाक्य येतात. विचार केला तर त्यातील प्रत्येक वाक्य हे एक संपूर्ण विधान असते. प्रत्येक वाक्यात आपण कोणाबद्दल काहीतरी बोलत असतो. जसं की राम आंबा खातो, तर या वाक्यात आपण रामाविषयी बोललेला असतो आणि राम काय करत असतो, आंबा खात असतो. त्याचबरोबर आता एक वाक्य पहा की त्याचा धाकटा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. ह्या वाक्यामध्ये विचार जर केला तर काय माहिती सांगितलेली आहे, तर तो खेळला. आणि कोणाबद्दल सांगितलेली आहे, तर मुलगा. बरोबर, त्याचा मुलगा आज क्रिकेटच्या सामन्यात चांगला खेळला. वाक्यामध्ये कोणाबद्दल तरी काहीतरी सांगितलं जातं. बरोबर, म्हणून वाक्यात वक्ता जे काही बोलतो, ज्याच्याविषयी बोलतो, त्याला उद्देश असे म्हणतात. आणि तो जे काही सांगतो ते विधेय असं म्हणतात. म्हणून या वाक्यामध्ये जो विचार आपण केला तर उद्देश काय होईल, कोणाबद्दल माहिती सांगितलेली आहे, मुलगा. मग मुलगा काय, उद्देश. आणि खेळायला काय होऊ शकतं, विधेय. म्हणजेच ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते त्याला उद्देश असे म्हणतात आणि जी काही माहिती सांगितली जाते त्याला विधेय असे म्हणतात. कोणत्याही वाक्यामध्ये उद्देश आणि विधेय असे 2 घटक असतातच. उदाहरणार्थ बघायचं झालं तर तानाजी जी शूर व्यक्ती होती त्याविषयी वाक्य असे, तानाजी लढता लढता मेला. तर कोण मेला, तानाजी. म्हणून तानाजी काय होईल, उद्देश. आणि तानाजी सांगितलेली माहिती काय, तर मेला, म्हणून विधेय. म्हणून या कोणत्याही वाक्यामध्ये एक उद्देश आणि एक विधेय असं असतंच. त्यामुळे आपल्याला आता ह्या वाक्यांचे 2 प्रकार बघायचे, आशयावरून, भावार्थावरून, आणि दुसरा प्रकार आहे क्रियापदाच्या रूपावरून. तर सर्वात आधी आपण वाक्याच्या आशयावरून आणि भावार्थावरून पडणाऱ्या प्रकारांचा अभ्यास करणार आहोत. विचार जर केला तर आशय किंवा जो भावार्थ प्रकट होतो वाक्यामधून, ती वाक्ये होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतात. जसं की ज्या वाक्यात कधीकधी विधान असतं, ही व्याख्या पहा, ज्या वाक्यात केवळ विधान केलेलं असते त्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो. माझे वडील आज परगावी गेले. म्हणजे फक्त विधान आहे, फक्त माहिती दिलेली की वडील कुठे गेले, आज परगावी. सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे. सचिन तेंडुलकर कसा फलंदाज आहे, उत्तम. ही फक्त सांगितलेली काय, माहिती. ज्यावेळेस फक्त माहिती असते त्यावेळेस त्या वाक्याला आपण काय म्हणतो, विधानार्थी वाक्य. कारण फक्त विधान केलेलं असतं. विटी दांडूचा खेळ अलीकडे फारसा खेळला जात नाही, ही विधान आहे. म्हणून ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास विधानार्थी वाक्य असे म्हणतात. त्याचबरोबर आपण आता याचा आणखीन एक प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे प्रश्नार्थी वाक्य. सोपं आहे. ज्या वाक्याच्या शेवटी फक्त ओळखण्याचे चिन्ह ठेवायचं की प्रश्नार्थी चिन्ह पाहिजे. बरोबर, आणि म्हणजेच प्रश्न आपण कधी लावतो, त्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो तेव्हा. म्हणून ज्या वाक्यात प्रश्न विचारलेला असतो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ बघितलंच आपण, तू मुंबईस केव्हा जाणार आहेस. प्रश्न विचारला आहे, एक कोणीतरी कोणाला तरी असा प्रश्न विचारला आहे की तू मुंबईस केव्हा जाणार आहे, किंवा तो स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण का झाला नाही,
ह्या पद्धतीने म्हणजे एकाकडे विचारपूस करतो आणि त्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येतं, तेव्हा त्याला आपण प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतो. तिसरा प्रकार पहा की कधीकधी खूप अशा आश्चर्यकारक गोष्टी घडतात, आनंददायी गोष्टी घडतात, दुःखदायी गोष्टी घडतात. माणसाच्या मनामध्ये आश्चर्य असतं, आनंद असतं, दुःख असतं. ह्या वेगवेगळ्या भावना आहेत आणि ही भावना व्यक्त करताना त्या वाक्यात त्या शब्दापुढे सुरुवातीला किंवा शेवटी उद्गारवाचक चिन्ह असतं, बरोबर. म्हणून ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ, आबब केवढी प्रचंड आगी. एखाद्या ठिकाणी आग लागली तर त्या आगीच्या तीव्रतेमुळं जी मनात भीतीची भावना निर्माण होते, ती भावना व्यक्त करण्यासाठी आबब हा शब्द आलेला आहे आणि ती भावना समजावी याकरता आबब शब्दाच्या पुढे आपल्याला उदरवाचक चिन्ह दिसतं. किती छान आहे हे फूल. एखादं फूल पाहून त्याच्या सौंदर्याविषयी आपल्या मनामध्ये एक चांगली भावना निर्माण होते. ते फूल सुंदर अशी आपल्याला मनात जी भावना व्यक्त होते ती व्यक्त करण्यासाठी तर आपण उदरवाचक चिन्ह दिलेलं आहे. म्हणून ज्या वाक्यात मनातील विशिष्ट भाव उत्कटपणे व्यक्त केलेला असतो त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात, बरोबर. म्हणून आपण आत्ता वाक्य प्रकारामध्ये जे घटक बघितले त्याचा आपण पुन्हा जर विचार केला तर हे 3 घटक आपण आत्तापर्यंत पाहिलेले दिसतात. एक तर विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्यामध्ये फक्त विधान केलेलं असतं. प्रश्नार्थी वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो आणि उद्गारार्थी वाक्यामध्ये काय असतं, एक माणसाच्या मनातल्या उत्कट भावना उत्कटपणे व्यक्त केलेल्या असतात. आता आपण जे काही प्रकार पाहिले आता आशयावरून आणि भावार्थावरून जे 3 प्रकार पाहिले त्यानुसार आपण खालील उदाहरणे सोडून पाहूया. जर खालील वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते पाहू. पहिलं विधान पहा, जगी सर्वसुखी असा कोण आहे. समर्थ रामदास स्वामींनी विचारलेला हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर जर नकारार्थी असलं की जगात सर्वसुखी असा कोणीच नाही, पण जो प्रश्न विचारलेला आहे जगी सर्वसुखी असा कोण आहे, म्हणून आपल्याला लगेच कळतं की हा प्रश्न आहे. म्हणून विधान कसं होईल, प्रश्नार्थी वाक्य. आज गाडीत कोण गर्दी. एखाद्या दिवशी गाडीत खूप गर्दी झालेली असते आणि त्या गर्दीची तीव्रता व्यक्त करण्यासाठी हे उच्चारलेलं वाक्य स्वाभाविक गर्दीची तीव्रता, गर्दीची जी काही प्रचंडता आहे ती व्यक्त करण्यासाठी वापरल्यामुळे उद्गारार्थी वाक्य. 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे, बरोबर. आता जर विचार केला ही वाक्य होकारार्थी आहे. का, 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे म्हणजे ती काही लहान रक्कम नाही, म्हणून ते होकारार्थी आहे. आणि ही काही वाईट कल्पना नाही, म्हणजे वाईट कशी कल्पना, कल्पना चांगली आहे, वाईट नाही म्हणून नकारार्थी आहे, बरोबर. म्हणून वाक्याच्या या आशयावर आणि भावार्थ आपण जे बघितलेले 3 प्रकार, उद्गारार्थी, प्रश्नार्थी आणि विधानार्थी, आणि ही तिन्ही वाक्ये होकारार्थी असू शकतात किंवा नकारार्थी असू शकतात, बरोबर. आता आपल्याला वाक्याचा जो काही प्रकार पाहायचा आहे पुढचा, त्याच्या आधी आपल्याला एक स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे की खालील वाक्याच्या आशयानुसार कोणत्या प्रकारात मोडतात ते लिहा. तशी वाक्य पहा. गोठ्यातील गाय हंबरते. मी एक तुम्हाला इथे सोडून दाखवतो की गोठ्यातील गाय हंबरते याचा अर्थ या वाक्यामध्ये फक्त गायीच्या हंबरण्याविषयी माहिती दिली असल्यामुळे हे वाक्य विधानार्थी होणार आहे, प्रश्नार्थी नाही आणि उद्गारार्थीही नाही, बरोबर. किंवा आपण त्यांच्याकडे जायला नको का, बरोबर. वाक्यामध्ये प्रश्नार्थी आहे आणि वाक्य कसे नकारार्थी आहे. दोन्ही पद्धतीने आपण विचार करू शकतो. अशा पद्धतीने वाक्य प्रश्नार्थी आहे, उद्गारार्थी आहे, विधानार्थी आहे की नकारार्थी आहे ते तुम्हाला शोधता आलं पाहिजे. दुसरं वाक्य पहा. श्रीमंत माणसाने श्रीमंतीचा गर्व करू नये. किती सुंदर देखावा आहे हा. यावर्षी पाऊस खूप पडला. तुझा आवडता विषय कोणता. आपण त्याच्याकडे जायला नको का. अपमान केल्यावर प्रत्येकाला राग येतोच. ही सर्व विधाने कोणत्या प्रकारात आहेत त्याच्यापुढे कंसामध्ये तो प्रकार तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. आणि दुसरा एक प्रश्न मी तुम्हाला दिलेला आहे की काल खूप पाऊस पडला. हे वाक्य त्या वाक्याच्या आशयानुसार विधानार्थी करायचे, प्रश्नार्थी करायचे, उद्गारार्थी आणि नकारार्थी, ह्या 4ही प्रकारात त्याचं रूपांतर आपल्याला करायचे. ठीक. म्हणून वाक्याच्या आशयानुसार आणि भावार्थानुसार हे पाहिलेले 3 प्रकार, उद्गारार्थी, प्रश्नार्थी, विधानार्थी, आणि 3ही प्रकार
होकारार्थी असू शकतात किंवा नकारार्थी असू शकतात. वाक्याचा जो दुसरा प्रकार पडतो, आशयावरून पडल्यानंतर दुसरा प्रकार आहे तो क्रियापदाच्या रूपावरून. आणि क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार पाहत असताना की उदाहरण बघा, मुले घरी गेली, जातात आणि जातील. बरोबर. आता हा जर विषय आपण पाहिला तर मुले घरी गेली भूतकाळ, मुले घरी जातात चालू वर्तमान काळ, आणि मुले घरी जातील हा भविष्य काळ. म्हणजेच या क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला कायचा बोध होतो? फक्त काळाचा बोध होतो. म्हणून क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा फक्त काळाचा बोध होतो तेव्हा अशा वाक्याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात. कधीकधी जे काही क्रियापद असतं त्या क्रियापदावरून एखाद्याने केलेली आज्ञा, दिलेला आशीर्वाद, केलेली प्रार्थना, केलेली विनंती, उपदेश किंवा सूचना या गोष्टींची जाणीव किंवा बोध होत असतो तेव्हा अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ पहा, ती खिडकी लावून घे. ही स्वाभाविकता आपल्याकडे होतं की खिडकी लावून घे, याच्यातून खिडकी लावण्याची काय केलेली आज्ञा केलेली आहे. दुसरं विधान, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. थोरा मोठ्यांनी, घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींनी हात काय दिलेला आहे? आशीर्वाद. आणि हे कशातून कळतं आपल्याला? व्हाल ह्या क्रियापदामुळे लावून घे. देवा मला बुद्धी दे, सद्बुद्धी दे. बरोबर. ही देवाकडे काय केलेली आपण प्रार्थना. किंवा कृपया मला माझे पुस्तक दे, ही काय विनंती. विद्यार्थ्यांनो खूप मेहनत करा. जसं आपल्याला रोज वर्गात सांगितलं की अभ्यास करायचा असेल, पास करायचा व्हायचा असेल तर आपण काय पाहिजे? अभ्यासाशिवाय, मेहनतीशिवाय पर्याय नाही. म्हणून शिक्षकांनी जणू काही विद्यार्थ्यांना केलेला हा उपदेश आहे की विद्यार्थ्यांना खूप मेहनत करा. इथे पादत्राणे ठेवू नयेत. ही काय केलेली आहे? मंदिरात असलेली आपण वाचलेली सूचना आहे. अनेकदा आपण मंदिरात जातो आणि मंदिरामध्ये असलेली ही पाटी आहे आणि ती आपण वाचलेली, म्हणजेच सूचना आहे. आज्ञा, प्रार्थना, उपदेश, आशीर्वाद, विनंती आणि सूचना यांचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. आता तिसरा प्रकार आहे तो म्हणजे विद्यार्थी वाक्य. विद्यार्थी वाक्य म्हणजे विधी. क्रियापदाच्या रूपावरून विधी. विधीचा अर्थ होतो कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा. ज्यावेळेस एखाद्या वाक्याच्या क्रियापदावरून आपल्याला कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्याला आपण विद्यार्थी वाक्य असे म्हणतो. जसं बघा की उदाहरणार्थ, परिसर स्वच्छ ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. यातून आपल्याला आपल्या कर्तव्याचा काय होतो? बोध होतो. दुसरं विधान, आज बहुतेक पाऊस पडेल. पाऊस पडण्याची काय वर्तवलेली आहे? शक्यता. म्हणून हे शक्यता असल्यामुळे विद्यार्थी वाक्य ठरतं. किंवा अंगी धैर्य असणाराच कठीण काम करू शकतो. कोण काम करू शकतो? ज्याच्या अंगी धैर्य आहे तोच. म्हणजे त्याची काय स्पष्ट झाली तर योग्यता. आणि विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी, जे आपण नेहमी सांगत असतो की विद्यार्थ्यांनी वर्गात राखावी शांतता. ही कोणाची इच्छा आहे? शिक्षकांची. ती कोणाकडे व्यक्त झालेली आहे? विद्यार्थ्यांनी पूर्ण करावी अशी, की विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी. म्हणून कर्तव्य, शक्यता, योग्यता आणि इच्छा या गोष्टींचा ज्यावेळेस एखाद्या वाक्याच्या क्रियापदावरून बोध होतो तेव्हा त्या वाक्याला आपण विद्यार्थी वाक्य असे म्हणतो. क्रियापदावरून पडणारा चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे संकेतार्थी वाक्य. बघा, पाऊस पडला असता तर हवेत गारवा आला असता. उद्या सुट्टी मिळाली तर मी तुमच्याकडे येईल. जर तर, बरोबर, जे क्रियापदाच्या रूपावरून अमुक केले तर तमुक झाले असते अशी आट किंवा संकेत असा अर्थ निघत असेल तर त्यास काय म्हणायचं? संकेतार्थी वाक्य. म्हणजे इथं पाऊस पडला तरच काय होणार आहे? हवेत गारवा निर्माण होणार आहे. अभ्यास केला तरच काय होणार आहे? यश मिळणार आहे. मनात भक्तिभाव असेल तरच काय होणार आहे? देव प्रसन्न होणार आहे. एकूणच संकेतार्थी वाक्यामध्ये अमुक केले तर तंबू झाले असते अशी आट किंवा संकेत असतो तेव्हा त्या क्रियापदाच्या रूपावरून तयार होणाऱ्या वाक्याला काय म्हणायचं? संकेतार्थी वाक्य. बरोबर. आता आपण जे प्रकार पाहिले, 2 वाक्य म्हणजे काय? वाक्याचे प्रकार, एक आशयावरून, भावार्थावरून आणि दुसरा क्रियापदाच्या रूपावरून. तर क्रियापदाच्या रूपावरून जे प्रकार पाहिले त्यानुसार तुम्ही हे स्वाध्याय सोडवायचा आहे. जसं की विद्यार्थी कवायत करत आहेत. यावरून आपल्याला काय कळतं? की विद्यार्थी कवायत करतील
करत आहेत किंवा विद्यार्थ्यांनी कवायत केली. अशा विचार केला तर काय होतो, काळाचा बोध होतो. कवायत करत आहे म्हणजे चालू वर्तमान काळ आहे, म्हणून इथं काय होईल, साधा वर्तमान काळ असल्यामुळे कोणता वाक्याचा प्रकार होऊ शकतो, तो म्हणजे स्वार्थी वाक्य किंवा प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा, ही काय केलेली आहे, सूचना आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केलेली ही सूचना आहे, बरोबर. किंवा मुलांनी सर्व भाज्या दररोज खाव्यात, ही व्यक्त केलेली इच्छा आहे. म्हणजे काय, विद्यार्थी वाक्य. देवा मला क्षमा कर, ही देवाकडे केलेली प्रार्थना आहे, बरोबर. ह्या पद्धतीने वाक्य वाचून त्या वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून ते वाक्य कोणत्या प्रकारात असेल, म्हणजे स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी किंवा संकेतार्थी, बरोबर. आईवडिलांची सेवा करणे काय आपलं कर्तव्य आहे. ह्या पद्धतीने कर्तव्य म्हणजे काय, विधी, म्हणून हे विद्यार्थी वाक्य असणारे. जसे आपण पाहिलं होतं की परिसर स्वच्छ ठेवणे आपलं काय कर्तव्य. म्हणून ह्या वाक्यांच्या प्रकारानुसार ही 10 वाक्ये जी पुन्हा वाचतो की विद्यार्थी कवायत करत आहेत, प्रार्थनेसाठी रांगेत उभे राहा, सरिताने अधिक मेहनत केली असती तर तिला उज्ज्वल यश मिळाले असते. विद्यार्थ्यांना सभागृहात गोंगाट करू नका, क्रिकेटच्या सामन्यात आज भारत नक्की जिंकेल. इथे कचरा करू नये, आईवडिलांची सेवा करणे हे आपले कर्तव्य आहे. येत्या 3 ते 4 दिवसात उष्णतेची लाट येईल, मुलांनी सर्व भाज्या दररोज खाव्या, देवा मला क्षमा कर, बरोबर. आता हा गृहपाठ आपल्या वही सोडवल्यानंतर आपण एक प्रकल्प तयार करणार आहोत आपल्या वहीमध्ये. मी दिलेली जी वाक्ये आहे उदाहरणासाठी, स्वाध्यायासाठी, ती सोडून तुम्ही पुढील वाक्यांच्या प्रकारातील प्रत्येकी 5 वाक्य आपल्या तयार करायची आहेत. म्हणजे ती विधानार्थी 5 असली पाहिजेत, प्रश्नार्थी 5, उद्गारार्थी 5, स्वार्थी 5, आज्ञार्थीची 5 आणि विद्यार्थी आणि संकेतार्थी या प्रकारातली पण 5-5 वाक्ये आपल्या वहीमध्ये तयार करायची आहेत. म्हणजेच आज आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून भाषा म्हणजे भाषेच्या स्पष्टीकरणाचं शास्त्र, व्याकरण, भाषेचा जो आत्मा असतो आणि या व्याकरणातील मूलभूत घटक, शब्दातून तयार होणारी वाक्यरचना आणि वाक्यरचनेबरोबरच वाक्याचे जे प्रकार आहेत ते पाहत असताना आशयावरून भावार्थवरून प्रकार आणि क्रियापदाच्या रूपावरून प्रकार, आशयावरून आणि भावार्थामधून आपण जे प्रकार पाहिले त्या प्रकारामध्ये प्रामुख्याने प्रश्नार्थी, उद्गारार्थी आणि विधानार्थी हे 3 प्रकार पाहिले. त्याचबरोबर तिन्ही वाक्ये होकारार्थी असू शकतात किंवा नकारार्थीसुद्धा असू शकतात, हेही आपण पाहिलं. वाक्याचा जो दुसरा प्रकार पडतो तो क्रियापदाच्या रूपावरून पडतात. क्रियापदाच्या रूपावरून जे प्रकार आपण पाहिले त्यामध्ये स्वार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य. म्हणजेच काळाचा बोध होत असेल तर स्वार्थी वाक्य, आज्ञा, उपदेश, विनंती, आशीर्वाद यांचा बोध होत असेल तर आज्ञार्थी वाक्य, मनातली इच्छा, कर्तव्य, शक्यता, योग्यता यांचा बोध होत असेल तर विद्यार्थी वाक्य, आणि जर तर अमुक तमुक सारखी संकेत अट निघत असेल तर संकेतार्थी वाक्य. असे 4 प्रकार पाहिले. म्हणजे हे 4 प्रकार यावरचा स्वाध्याय आणि प्रकल्प हा आपल्या वहीमध्ये आपण लिहायचा आहे. नक्कीच आजचा जो काय अभ्यास आहे तो तुम्हाला समजला असेल अशी या 12वीच्या मराठी यूट्यूब चॅनलमधून अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.